एकीकडे महाराष्ट्रात जातीय राजकारण तापलं असून आरक्षणासाठी उपोषणे करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे शाळा महाविद्यालय सुरू झाली असून विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यांसाठी धावपळ करावी लागत आहे. कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतात. तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थ्यांनी पालकांकडून 500 रुपये घेत अवघ्या 5 मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आलाय. सायबर कॅफे यांच्या नावाखाली अनेक ठग हे आपले दुकान चालवत असतात. विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळवून देण्याचं आमिष दाखवून कॉम्प्युटर आणि अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली आहे. यात सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे. जातीच्या प्रमाणपत्रासोबत उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल डोमासाईल यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील बोगस पद्धतीनं तयार केले जात आहेत. मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरने तपासले जातात त्यावेळेस ते प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर येत असून यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. मी शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी. मी जून 2023 पासून इथे कार्यरत आहे. शहादा उपविभागात शहादा आणि दडगाव किंवा अक्राणी हे 2 तालुके येतात. सध्या शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे 10वी नंतर आणि 12वी नंतर दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठ्या स्वरूपात धावपळ सुरू आहे. या अनुषंगाने आमच्या कार्यालयातून दाखले वेळेत देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 13 जूनपर्यंतचे सगळे दाखले जातविषयक आणि नॉन क्रिमिनल आमच्या कार्यालयाने निर्गमित केलेले आहे. तथापि काही पालक हे घाईत असतात आणि अचानक त्यांना ॲडमिशन वगैरे घ्यायची असली, प्रवेश घ्यायचा असला की विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे ते पॅनिक होतात आणि त्यामध्ये ते दाखले लवकर कसं मिळतील असा प्रयत्न करतात. या वेळेला आम्हाला नुकतीच प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे की काही असामाजिक जे लोक आहेत किंवा जे ट्रबलसम लोक आहेत ते बोगस दाखले बनवून देत आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि सिटीत न जाता दुसऱ्या केंद्रामधून दाखला देण्याचा प्रकार होतो आहे अशी बाब आमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तथापि हा जो दाखला आहे त्याची प्रत मिळून ती पोलीस स्टेशनला देऊन संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करत आहोत. कारण आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची कुठेही फसवणूक व्हायला नको, आर्थिक पिळवणूक व्हायला नको. मुख्य म्हणजे एक बाब अशी नमूद करायला लागते की अक्राणी दडगाव तालुका जिथून तक्रार आलेली आहे तेथे आपले आदिवासी बांधवच आहेत आणि आदिवासी बांधव असताना त्याला जेन्युइन त्यांची जात आदिवासी प्रवर्ग आदिवासी असताना त्यांना तो दाखला मिळणं हा त्यांचा हक्क आहे. असं असताना जर कोणी त्यांची आर्थिक पिळवणूक करत असतील आणि त्या पिळवणुकीनंतरही तो बोगस दाखला देत असेल तर त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो आणि यामुळे या सामाजिक प्रकरणांना खटकाने कोणी घालत असेल त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करत आहोत. धन्यवाद.